नमस्कार, हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण कोकणी पद्धतीने अगदी साधीसुधी कोथिंबीरची भजी करणार आहोत। तर इथे मी 2 वाट्या बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे। तर आता ही बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर या भांड्यामध्ये घेऊया। तर रेसिपी करण्याअगोदर बाजूला तेलही गरम करायला ठेवा। गॅसच्या सुरुवातीला लहानच असू द्या। आता या कोथिंबीरमध्ये आपल्याला चण्याचं पीठ घालायचं आहे। तर इथे मी 1.5 वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे। तर आधी थोडं थोडं घालणार आहे। एक मध्यम कांदा चिरून घेतलेला आहे, तोही घालत आहे। 3 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, म्हणजे भजी आपली कुरकुरीत होईल। त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हिंग, चवीनुसार मीठ घालायचं आहे, अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा आहे। आता आपण हे मिक्स करूया। आधी यामध्ये पाणी घालायचं नाही, कारण कोथिंबीर ओली आहे। ओली कोथिंबीर असतानाच मी बारीक चिरून घेतलेली आहे। त्याचबरोबर कांदा देखील आहे, मीठ आहे। तेव्हा आधी हातानेच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। हाताने मिक्स केल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण भिजवून घ्यायचं आहे। अगदी पातळ अगदी करायचं नाही, थोडं मध्यमच ठेवा। आता राहिलेलं जे पीठ आहे तेही आपण यामध्ये टाकूया। तर 1.5 वाटी मी इथे पीठ घेतलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तर या मिश्रणामध्ये कोथिंबीर थोडी जास्त असावी लागते, यासाठी मी इथे 2 वाट्या कोथिंबीर घेतलेली आणि 1.5 वाटी चण्याचं पीठ घेतलं होतं आणि पाणी इथे आपल्याला फक्त 2-3 चमचेच लागलेलं आहे। आता आपण भजी करायला घेऊया। आपलं मिश्रण तयार आहे। तर इथे कोणत्याही मिश्रणाला आकार न देता अगदी याप्रमाणे सोडायचं आहे, वरचेवर असं सोडा, म्हणजे भजी दिसायलाही सुरेख दिसेल। जेवढी तुम्हाला पाहिजे लहान मोठी त्याप्रमाणे सोडा, पण लहान सोडलात तर अगदी छान आतपर्यंत शिजेल, यासाठी लहानच सोडा। गॅसच्या जिथे मी लहानच ठेवलेली आहे, कारण तेल खूप गरम झालेलं आहे। तर जेवढे बसतील तेवढ्या भाजी सोडून घ्यायचे। तर मंद आचेवरती ती भजी आपल्याला तळून घ्यायची आहे, म्हणजे चारी बाजूने सारखीशी तळली जाईल। तर बघा, भजी छान अशी खमंग खरपूस लालसर झालेली आहे। तेव्हा काढून घेऊया आणि बाकीच्याही भाज्या मी याप्रमाणे तळून घेणार आहे। तेल चांगलं निथळून काढायचं आहे। तर राहिलेल्या मिश्रणाच्या देखील मी भजी इथे करून घेतलेल्या आहेत आणि भजी करताना मी जसं तुम्हाला सांगितलं मंद आचेवरती करा। जर तेलाचं तापमान कमी झालेलं असेल तर मग तुम्ही कमी जास्त करत ही भजी तळून घ्या। आणि ही रेसिपी पाहता तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी बरोबर। तोपर्यंत विश्रांती घेऊया। धन्यवाद।